से ले आने वाला प्रभु यीशु मसीह के अधिक नाम में सब पवित्र लोगों से कहता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन. प्रभु की बड़ी अनुग्रह है कि प्रभु ने और भी एक दिन हमारे आयु में प्रभु ने जोड़ा आणि देवाची खूप मोठी कृपा आहे की अजून एक दिवस प्रभूने आपल्या आयुष्यामध्ये जोडला. और ये शाम के वक्त में हमें प्रभु को में एकत्र होने के लिए कृपा दी आणि आजच्या या संध्याकाळच्या वेळेला प्रभूच्या उपस्थितीमध्ये एकत्र येण्याकरता प्रभूने आपल्यावर कृपा केली. दुनिया भर में बहुत बहुत भयंकर भयंकर संभव हो रहा है. आणि जगभरामध्ये खूप भयंकर भयंकर अशा घटना होत आहेत. लोगों का मानव आगे का भविष्य के बारे में सोच करके लोग डरते जा रहे हैं. आणि येणाऱ्या भविष्य संबंधाने विचार करत लोक घाबरत आहेत. प्रभु का लोगों को प्रभु ने शांति दी है. आणि प्रभूच्या लोकांना प्रभूने शांती दिलेली आहे. ये सब हमारा प्रभु का आगमन का चिन्ह है करके अपन प्रभु का वचन से जानते हैं. आणि हे सर्व आपल्या प्रभूच्या आगमनाचं चिन्ह हे प्रभूच्या वचनाच्या द्वारे आपण जाणतो. हमें कुछ घबराने की जरूरत नहीं. आपल्याला काही घाबरण्याची गरज नाही. प्रभु मसीह जीवन मसीह के हाथ में आणि ख्रिस्ती जीवन ख्रिस्ताच्या और हातामध्ये उसका हाथ में सुरक्षित है. आणि त्याच्या हातामध्ये आपण सुरक्षित आहोत. तो मानो प्रभु प्रसन्न होने वाला मंडली कैसा है और सच्चा मंडली क्या है इसका बारे में हम लोग ध्यान कर रहे हैं. आणि प्रभू प्रसन्न होणारी मंडळी कशी आहे आणि खरी मंडळी कशी आहे याच्या संबंधाने आपण मनन करत होतो. हम कैसे भी एक मंडली में मानो उधर का एक सदस्य बन करके या जीवन बिताने से हमें कोई लाभ नहीं. आणि कसंही करून एखाद्या मंडळीमध्ये आपण त्या एखाद्या मंडळीचा सदस्य होऊन त्याच्यामध्ये जीवन जगण्यात काही अर्थ नाहीये. परमेश्वर का वचन के अनुसार प्रभु ने चुना हुआ मंडली होना चाहिए. आणि देवाच्या वचनाच्या अनुसार देवाने निवडलेली मंडळी ही राहायला पाहिजे. तो बारे में काफी जानकारी पिछले दिनों में हमने प्रभु वचन से पाया. आणि याच्या संबंधाने पुष्कळ माहिती देवाच्या वचनाच्या द्वारे आपण प्राप्त केली. प्रभु ने प्रभु के आगमन का समय में दुनिया में रहने वाला मंडली का बारे में हमें समझाने के लिए 7 मंडली को हमें उठाकर दिखाया. आणि प्रभूच्या आगमनापर्यंत असणाऱ्या जे 7 मंडळी आहेत त्याच्या संबंधाने प्रभूने प्रकर्षाने आपल्याशी बोलला. उसमें हमने 6 मंडली के बारे में देखा आणि त्याच्यापैकी 6 मंडळांसंबंधाने आपण मनन केलं. और आज आखिरी मंडली लवोदिकिया मंडली है. आणि आजची शेवटली मंडळी लवोदिकिया मंडळी आहे. मैं आशा करता हूँ आप लोग उस भाग को पढ़कर आए होंगे. आणि मी आशा करतो की तो भाग तुम्ही वाचून आला असाल. उसका तीसरा अध्याय का 14 से 22 तक के वचनों में हम वो भाग को देखते हैं. आणि त्याचा तिसरा अध्याय 14 ते 22 वचनापर्यंत आपण तो भाग बघू शकतो. अभी हम पढ़ने का जरूरत नहीं. आणि आता ते आपल्याला पूर्ण वाचण्याची गरज नाही. जरूरत की बात है हम एक एक करके उठा कर देखेंगे. आणि गरजेच्या गोष्टी एक एक करून आपण पाहूया. मतलब लवोदिकिया मंडली का खूबी मतलब वो संसार से मेल खाया हुआ मंडली है. आणि लवोदिकिया मंडळीचं वैशिष्ट्य काय आहे की ती जगाशी समरूप झालेली मंडळी आहे. और मंडली की टोटल अवस्था बोलेगा तो एक मतलब गर्म भी नहीं ठंडा भी नहीं एक गुनगुनाहट की अवस्था है. आणि मंडळीची सर्व अवस्था जर पाहिली तर मंडळी गरम पण नाहीये थंड पण नाहीये कोमट अवस्थेमध्ये ती आहे. है ना. ये मंडली के बारे में मतलब पौलुस को भी जानकारी था. पौलुस के टाइम पर ये मंडली था आणि पौलाच्या वेळेला ही मंडळी होती. क्योंकि पौलुस ने उस मंडली के बारे में कोलोसियों का पत्र उसका दूसरा अध्याय का पहला वचन में गलसीकराचं पत्र त्याचा दुसरा अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनामध्ये चाहता हूँ कि तुम जान लो कि तुम्हारे और उनके लिए जो लौकिकिया में है और उन सब के लिए जिन्होंने मेरा शारीरिक मुंह नहीं देखा मैं कैसा परिश्रम करता हूँ. हाँ मतलब लवोदिकिया मंडली के बारे में मतलब पौलुस जानते थे. आणि लवोदिकिया मंडळी संबंधाने पौलाला ठाऊक होतं. तो 4 का 16 पढ़ना. आणि 4:16 गलसीकराचं पत्र 4 अध्याय आणि त्याचं 16 जब वचन यह वाचा. पत्र तुम्हारे यहाँ पढ़ लिया जाए हाँ। तो ऐसा करना कि लौदिकिया की कलीसिया में भी पढ़ा जाए. हाँ मतलब लवोदिकिया मंडली के लिए भी पौलुस ने माला पत्र लिखा है. आणि लवोदिकियाच्या मंडळी करता सुद्धा हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे. लेकिन वो पत्र हमको नहीं मिला है. आणि ते पत्र आपल्याला नाही मिळालं. तो बहुत बड़ी बात क्या है कि मतलब उस मंडली के बारे में उस समय में पौलुस को मालूम था. आणि पौलाला लवोदिकिया मंडळी संबंधाने त्यावेळेला माहित होतं. अभी इस मंडली के बारे में जब प्रभु जब आता है मतलब उसका 14 वचन 3 का 14 वचन आणि प्रगटीकरण 3 अध्याय 14 वचन. जो आमीन और विश्वास योग्य और सच्चा गवाह है और परमेश्वर की सृष्टि का मूल कारण है वह यह कहता है. अभी यहाँ पर इस मंडली से खाने वाला प्रभु कौन है? आणि ह्या मंडळीशी बोलणारा प्रभु कोण आहे? आमेन. आमेन.
उसका नाम है आमेन। आणि त्याचं नाव आहे आमेन। मतलब आमेन का अर्थ क्या है? आणि आमेनचा अर्थ कसा आहे? है बहुत सही है। सही है, आणि सच है। तो बरोबर आहे, योग्य आहे। हाँ मतलब वो सही है आणि तो योग्य आहे या ये सत्य है। आणि हे सत्य आहे बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट मतलब आहे। आपको मालूम है यीशु मसीह का यीशु मसीह ने खुद कहा सत्य मैं हूँ, आणि येशू ख्रिस्ताने स्वतः असं म्हटलं सत्य मी आहे। है ना। प्रभु आमेन आमेन करके सिर्फ यूहन्ना का सुसमाचार में 25 बार बोला है। आणि फक्त आमेन आमेन असा हा जो शब्द आहे तो प्रभूने स्वतः फक्त योहान कृत सुसमाचारामध्ये 25 वेळा बोलला आहे। है ना। मतलब हमको ये बात को जानना, मैंने पिछला क्लास में आपको वचन पूरा दिया है। आणि मागच्या प्रगटीकरणाच्या क्लासमध्ये ती वचनं सगळी दिलेली आहे। तो प्रभु सत्य है आणि प्रभू सत्य आहे और परमेश्वर भी सत्य है। आणि परमेश्वर सुद्धा सत्य आहे। है ना। अनुवाद का टीचू का 4 में लिखा है। अनुवाद त्याचा 32 अध्याय त्याच्या 4 वचनामध्ये दिलाय। दूसरे शमूएल उसका 7 अध्याय का 28 वचन में लिखा है। दुसरं शमूएल 7 अध्याय 28 वचनामध्ये दिलंय। क्योंकि हमारे परमेश्वर सच्चाई का परमेश्वर है। आणि आपला जो परमेश्वर आहे तो सत्याचा परमेश्वर आहे। तो यहाँ पर इस मतलब 14 वचन में मतलब प्रभु आमेन वो क्या कहा था, तो आगे उसी वचन को पढ़ना। आणि ते 14 वचन पुढे वाचा। मैं तेरे कामों को जानता हूँ हाँ। कि तू न ठंडा है और नहीं मतलब 14 वचन। जो आमीर और विश्वास योग्य हाँ। और सच्चा गवाह है हाँ। और परमेश्वर की सृष्टि का मूल कारण है, हाँ, वह कहता परमेश्वर है। की सृष्टि का मूल मूल कारण। कारण है। आणि परमेश्वराच्या सृष्टीचं तो मूळ कारण आहे। मतलब सृष्टि एक्चुअली किसके द्वारा हुआ? आणि सृष्टी ऍक्च्युली कुणाच्या द्वारे झाली? प्रभु यीशु मसीह के द्वारा। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे झाली। यूहन्ना का सुसमाचार 12 अध्याय का 3 वचन में, योहान त्याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 3 वचनामध्ये, पड़ोसियों 12 अध्याय का 16 वचन में, गलसीकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याच्या 16 वचनामध्ये, ये सारा सृष्टि प्रभु यीशु के द्वारा हुआ, उसके लिए हुआ। आणि ही संबंध सृष्टी प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे झाली आणि त्याच्यासाठी झाली। बहुत बड़ी बात है ना। आणि खूप मोठी गोष्ट आहे। और खाने वाला प्रभु बोलता है मैं अल्फा एंड ओमेगा है। आणि हे बोलणारा प्रभू म्हणतो मी अल्फा आणि ओमेगा आहे। है ना। मतलब पुराना नियम में भी प्रभु ये बात को कहने के टाइम पर बोलता था मैं अल्फा एंड ओमेगा है। आणि जुन्या करारामध्ये सुद्धा प्रभू सांगत असताना अशा प्रकारे म्हणतो की मी अल्फा आणि ओमेगा है ना। आहे। यशायाह 44 का 6 में, आणि यशा त्याचा 44 अध्याय त्याच्या 6 वचनामध्ये, उसका 48 का 12 में, आणि त्याचं 48 अध्याय आणि त्याच्या 12 वचनामध्ये, पुराने नियम में भी हम देखते हैं प्रभु आदि और अंत है। आणि जुन्या करारामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं की परमेश्वर सुरुवात आणि शेवट आहे। हाँ, पहला और अंत है। आणि तो सुरुवात आणि शेवट है ना। आहे। यही बात हम लोग प्रकाशित वाक्य में बार बार 12 अध्याय का 17 वचन में, प्रगटीकरण त्याचा पहिला अध्याय त्याचा 17 वचनात, उसका 21 अध्याय का 6 वचन में, आणि प्रगटीकरण 21 अध्याय त्याचं 6 वचन, 22 का 13 वचन में, आणि 22 अध्याय त्याचं 13 वचन। ये हम सब हम देखते हैं कि ये मतलब परमेश्वर जो है वो अल्फा एंड ओमेगा है। आणि असं ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की परमेश्वर जे आहे तो अल्फा आणि ओमेगा आहे। अभी यहाँ पर प्रभु क्या बोलते हैं उसका 15 16 होते। आणि तिसरा अध्याय 15 आणि 16 वचनामध्ये प्रभू काय म्हणत आहे? मैं तेरे कामों को जानता हूँ देखो मैं तेरा कामों को जानता हूँ। आणि तुझी कामं मला ठाऊक आहे। हाँ, कि तू न तो ठंडा है हाँ, और न गर्म। हाँ। देखिए यहाँ पर का विषय है मतलब ये व्यक्ति मतलब उस समय का अगुआ एक प्रकार का एक गुणगान का अवस्था का था। आणि मग त्या ठिकाणी तो जो कोणी मंडळीचा चालवणारा आहे तो एक कोमट अवस्थेमध्ये होता। बोले का अर्थ, सांगायचं तात्पर्य, उसको मिला हुआ सेवा उसको उत्साह से करने के लिए एक उत्साह ही नहीं था वो। आणि त्याला मिळालेली सेवा ती उत्साहाने करण्याकरता तो अजिबात उत्साही नव्हता। शायद अर्किपोस के बारे में हो सकता है, आणि कदाचित अर्पितो संबंधाने ते राहू शकतं। क्योंकि अर्किपोस को पत्र लिखने के टाइम पर मतलब कोलोसियों के पत्री में उसका 4 अध्याय उसका 17 वचन में एक बात प्रभु का दास कहता है। गलासीकराचं पत्र 4 अध्याय त्याच्या 17 वचनामध्ये प्रभूचा दास अशा प्रकारे एक गोष्ट म्हणत आहे। और अर्पितुस से कहना हाँ, कि जो सेवा प्रभु में तुझे सौंपी गई है हाँ, उसे सावधानी के साथ पूरी कर। हाँ। मतलब सावधानी के साथ पूरा करने का अर्थ क्या है कि उसमें प्रभु का दिया हुआ सेवा एक अच्छा रीति में निभाने के लिए उत्साह नहीं था, वो एक उत्साही व्यक्ति नहीं था। आणि सावधतेने तुला सोपवलेली सेवा पूर्ण कर याचा अर्थ काय? त्याला सोपवलेली सेवा तो
उत्साहाने पूर्ण करत नव्हता, तर त्याला उत्साहाने आणि सावधगिरीने करण्याकरता या ठिकाणी प्रेषित पौल त्याला सल्ला देत आहे. अभी लवोदिकीया मंडली कैसे था, आणि लवोदिकीया मंडळी कशी होती, देखो हर एक मंडली का हर एक काम परमेश्वर परखते रहता है आणि मंडळीचं प्रत्येक काम परमेश्वर पारखत है ना, राहतो, हर एक लोगों का काम परखता है. आणि प्रभू प्रत्येकाचं काम पारखत तो राहतो. यहाँ पर प्रभु बोलता है कि तेरा काम मैंने देखा, तो या तू ठंडा या तू गरम. आणि प्रभू म्हणतो की तुझं काम मी पारखलं, तू थंड पण नाही आणि गरम पण नाहीये. आपको मालूम है ठंडी समय में हमें गरम चाय अच्छा लगता, आणि मग ज्या वेळेला आपल्याला थंडी पडते त्यावेळेला गरम चहा आपल्याला आवडते, और गर्मी में हमें कोल्ड ड्रिंक्स या ठंडा बात अच्छा लगता. आणि मग थंडीमध्ये आपल्याला कोल्ड ड्रिंक्स किंवा एखादी थंड वस्तू आवडते. परंतु इस समय में भी गुनगुनाहट का अवस्था का कुछ मिल गया तो हम उसको अवॉइड करते. आणि मग या काळामध्ये आपल्याला एखादी कोमट जरी वस्तू मिळाली तर तिला आपण वर्ज्य करतो. क्या समझा काय समजलं? है ना. अभी ये मंडली की अवस्था ऐसे था, आणि या मंडळीची अवस्था अशीच होती, मतलब किसी प्रकार भी स्वीकारने लायक ही नहीं था. आणि कुठल्याही प्रकारे स्वीकारण्यास योग्य नव्हती, पर बोलेगा तो उसमें आत्मा का सामर्थ्य नहीं था आणि त्यांच्या ठाई आत्म्याचं सामर्थ्य नव्हतं और उत्साह भी नहीं था, आणि उत्साह पण नव्हता. है ना. ये बात प्रभु को बिल्कुल पसंद नहीं. आणि ही गोष्ट प्रभूला अजिबात आवडत नाही. प्रियो, मसीह में आने के बाद हमें हमेशा आपको मालूम है लड़ाई के मैदान में रहने वाला बहुत उत्साही होना चाहिए. आणि जो युद्धाच्या मैदानामध्ये राहतो तो खूप उत्साही राहिला पाहिजे, वहां पर ठंडापन का काम होता ही नहीं, आणि त्या ठिकाणी थंडपणाचं काम अजिबात राहत नाही, गुनगुनाहट का अवस्था भी नहीं रहती. आणि कोमटपणाची अवस्था सुद्धा राहत नाही, उत्साही होना चाहिए. आणि त्याने उत्साही राहिला पाहिजे. आपको मालूम है लूका का सुसमाचार 13 अध्याय में प्रभु के राज्य में प्रवेश करने वाले लोगों का अवस्था के बारे में खाता है, तो 13 अध्याय उसका 24 से 28 वचन पढ़ा है. आणि लोक 13 अध्याय 24 ते 28 वचन. सके द्वार से प्रवेश करने का यत्न करो, हाँ, क्योंकि मैं तुमसे कहता हूँ हाँ. कि बहुत से प्रवेश करना चाहेंगे हाँ. और न कर सकेंगे. हाँ. जब घर का स्वामी उठकर द्वार बंद कर चुका हो हाँ. और तुम बाहर खड़े हुए द्वार खटखटाकर कहने लगो, हाँ. हे प्रभु हमारे लिए खोल दे, हाँ. और वह उत्तर दे, मैं तुम्हें नहीं जानता, हाँ. तुम कहाँ के हो. हाँ. तब तुम कहने लगोगे, हाँ. हमने तेरे सामने खाया पिया हाँ. और तुम्हें हमारे बाजारों में उपदेश किया. हाँ. परंतु वह कहेगा, मैं तुमसे कहता हूँ, मैं नहीं जानता कि तुम कहाँ से हो. हाँ. हे कुकर्म करने वालों, तुम सब मुझसे दूर हो. वहाँ रोना और दांत पिसना होगा, जब तुम अब्राहम और इसहाक और याकूब और सब भविष्यवक्ताओं को परमेश्वर के राज्य में बैठे और अपने आप को बाहर निकाले हुए देखोगे. प्रियो, यहाँ पर विषय क्या है कि मन लवोदिकीया पीरियड का समय का लोगों का विचारधारा है. आणि या ठिकाणचे वेळ कसे आहे तर लवोदिकीया काळामध्ये राहणाऱ्या लोकांची ही विचारसरणी आहे. उनको अपने आप का बारे में मैं बहुत आत्मीय है, मेरे को सब जानता है, इधर अच्छा शिक्षण चलता है, ऐसा उनका विचार है. आणि मी खूप आत्मिक आहे, मला सर्व काही ठाऊक आहे, आणि अशा प्रकारे त्यांची विचारधारणा आहे. परंतु वास्तव में प्रभु का दृष्टि में प्रभु का आप में उपयोगी होने वाले एक भी नहीं. आणि खरोखर प्रभूच्या हातामध्ये उपयोगी होणारा एकही नाही. मतलब प्रभु जैसा चाहता है वैसा अनुभव में वहाँ का लोग नहीं. आणि प्रभूची जशी इच्छा आहे तशा अनुभवामध्ये एकही नाही. हमें अपने आप को परखना है आपण स्वतःला पारखायचंय कि मेरे जीवन में मतलब मेरे विचार प्रभु का दृष्टि में कैसा है. आणि माझ्या जीवनामध्ये माझे जे विचार आहे ते प्रभूच्या दृष्टीमध्ये कसे है आहे. ना. अपने आप को शायद कई बार कई रीति में हम ऊंचा लेवल का समझता है, आणि कदाचित पुष्कळ वेळा आपण आपल्या स्वतःला खूप उंच पातळीचं समजत असू, लेकिन प्रभु का दृष्टि में मैं कैसा है. आणि प्रभूच्या दृष्टीमध्ये मी कसा आहे. आज वास्तव में प्रभु के प्रति एक ज्वलन मन है क्या. आणि खरोखर आज प्रभू संबंधाने एक ज्वलनशील मन आहे का. प्रियो, प्रभु बिल्कुल ये गुनगुनाहट की अवस्था या ये गुनगुनाहट की अवस्था बिल्कुल हमें धोखा देगा, क्योंकि उसको मतलब वो अपने अवस्था ना जानने का उसमें एक मन परावण का कार्य तक नहीं होगा. आणि ही कोमटपणाची जी अवस्था आहे तो प्रभू एकदम द्वेष करणारी, कारण का की ज्याची कोणाची कोमटपणाची अवस्था राहते
त्याच्या जीवनामध्ये त्याच्या जीवनात कुठल्या प्रकारच्या ज्या चुका आहेत त्याला त्या समजत नाही आणि त्याच्या संबंधाने तो मन परिवर्तनही करत नाही. ठंडापन में रहने वाले लोगों को अपना गलती जल्दी समझ सकता है, वो मन करने में उनके लिए आसानी. आणि जे थंड अवस्थेमध्ये राहतात त्यांच्या जीवनामध्ये होणाऱ्या चुका त्यांना लवकर समजतं आणि ते मन परिवर्तनाकरता सोपं आहे. प्रभु में आने के बाद प्रभु का हमारे प्रति इच्छा क्या है कि हमें एक जलते रहने वाला अनुभव चाहिए. आणि प्रभूमध्ये आल्यानंतर प्रभूची आपल्या संबंधाने इच्छा काय आहे की आपण एक ज्वलनशील राहिला पाहिजे. जिसे लेवी व्यवस्था 6 अध्याय का 13 वचन में पढ़ता है. आणि लेवी त्याचा 6 अध्याय आणि त्याच्या 13 वचनामध्ये आपण पाहतो वेदी की आग कभी बुझना नहीं. आणि वेदीचा जो अग्नी आहे तो कधी विझू नये बोले वाला वो जलते रहना चाहिए. आणि ते जळत राहिला पाहिजे. हमारा आत्मीय जीवन हमेशा एक मतलब उत्साही होकर के जलते रहने वाला, मतलब प्रभु का काम में लगा रहने वाला एक अनुभव प्रभु चाहता है. आणि आपलं आत्मिक जीवन जे आहे ते एकदम ज्वलनशील राहून प्रभूच्या कामामध्ये चालणारं राहिला है पाहिजे. ना. यहाँ पर प्रभु ने उनका कामों के बारे में कुछ अच्छा प्रशंसा कुछ भी नहीं करता, आणि प्रभूने त्यांच्या कामासंबंधाने कुठल्याही प्रकारे चांगली प्रशंसा करत नाही. परंतु जो उनके पास दुनिया की रीति में उन बातों में उन्होंने घमंड करते थे, आणि जगाच्या दृष्टीने त्यांच्याकडे जे काय आहे त्या गोष्टीवर ते अभिमान बाळगत होते. वही कितना दुखदायक बात है ना. आणि तेच किती खूप दुःखदायक आहे. मतलब उसका 17-18 वचन. त्याचं 17 आणि 18 वचन. तू कहता है हाँ। कि मैं धनी हूँ हाँ। और धनवान हो गया हूँ हाँ। और मुझ में किसी वस्तु की घटी नहीं हाँ। और यह नहीं जानता कि तू अभागा और तुच्छ और कंगाल और अंधा और नंगा है. देखिए यहाँ पर का विषय आप देखिए, मतलब वो क्या कहता है और वास्तव में क्या है इसका बारे में प्रभु उनको समझा रहे. आणि तो स्वतःला काय समजतो आणि तो खरोखर कसा आहे हे प्रभू त्याला समजून सांगत आहे. प्रभु बोलते तू कहता है परंतु तू नहीं जानता. आणि तू म्हणतो पण तुला ठाऊक नाही. मतलब जो बात अभी आज आत्मिक जीवन में ऐसा है, लोग मतलब कैसे भी मैं जो करता है सही करता है, अपनी बुद्धि में अपना ज्ञान में अवलंबित होकर के जीवन में जाने वाला एक समय है. आणि आजचे काळ काय आहे की आपण आपल्या बुद्धीवर विसंबून राहून चालणारं जगणारं ते जीवन आहे. मतलब उनको उसका गलती समझेगा नहीं, समझाने पर भी समझेगा नहीं. आणि लोकांना त्याच्या चुका समजत नाही आणि कोणी समजून जरी सांगितलं तरी सुद्धा त्यांना समजत नाही. उनका भक्ति का बात सिर्फ ये दुनिया की मतलब है. आणि त्यांच्या भक्तीचं कारण काय आहे तर जगापासून मिळणारा फायदा. उनको आनंद काल का आशा है नहीं. आणि सार्वकालिक जीवनाची त्यांच्या जीवनामध्ये आशा नाहीये. ये ऐसा लोग प्रभु में भरोसा करना इतना लज्जा की बात है. आणि अशा लोकांनी प्रभुवर भरोसा ठेवणं किती लज्जास्पद आहे. क्योंकि हमारे कोरिन्थ मंडली को लिखने के लिए पहला कोरिन्थ 15 अध्याय का 19 वचन में पौलुस ऐसा लोगों के बारे में बहुत दुख का एक शब्द का. आणि पहिले कोरिन्थीकरांचं पत्र त्याचा 15 अध्याय त्याच्या 19 वचनामध्ये प्रेषित पौलाने सांगितलेली जी गोष्ट आहे ती खूप दुःखदायक अशी आहे अशा लोकांसंबंधाने. यदि केवल हम इस जीवन में हाँ. मसीह में आशा रखते हैं हाँ. तो हम सब मनुष्य से अधिक अभागे हैं. हाँ प्रियो, हमें सिर्फ इस जीवन के मतलब के लिए हम प्रभु में आशा किया है तो हम कोई काम करें. आणि या जीवनाकरता जर आपण प्रभूवर आशा ठेवतो तर मग आपला काही फायदा नाही तर सर्व मनुष्यापेक्षा आपण लाचार आहोत. प्रभु ने हमें सब कुछ मुफ्त में देने के लिए बुला रहा है, तभी भी लोग प्रभु के पास आने के लिए तैयार नहीं. आणि सर्व काही फुकट देण्याकरता प्रभू आपल्याला बोलवत आहे तरी सुद्धा आपण प्रभूकडे येण्याकरता तयार नाही. हमें अपने आप को, अगर आज यहाँ पर वचन सुनने वाला आप सोचिए प्रभु आज के दिन में आपको परखेगा तो क्या निकलेगा. आणि आजच्या दिवसामध्ये प्रभूने आपल्याला जर पारखलं तर काय निघेल. आपका आत्मिक अवस्था के बारे में मानो वास्तव में आपका ओपिनियन क्या है, आणि तुमच्या आत्मिक अवस्थे संबंधाने तुमचं मत काय आहे ये बात को जानना आणि या गोष्टीला जाणा. है ना. प्रभु हमारे बारे में जो हमारा सोच है उसके खिलाफ में अगर बात करता है तो आणि आपले जे विचार आहे त्याच्या विरोधामध्ये जर प्रभू बोलत आहे तर अभी लवोदिकीय मंडली के बारे में प्रभु बोलता है तेरा सोच और मैं जो देखता है उसमें कुछ भी मिलावट नहीं. आणि तुझे जे विचार आणि मला असणारं अपेक्षित याच्यामध्ये काहीही साम्य नाहीये. हाँ बिल्कुल मिलता नहीं हुआ. आणि अजिबात साम्यता नाहीये. तेरा कहना अलग बात है और मैं जो देखता है तो अलग बात है. आणि तुझं म्हणणं हे वेगळं आहे आणि वास्तविकता मला जे बघायला मिळतं हे एकदम वेगळं आहे. हर एक प्रभु के जन
अपने जीवन के बारे में परखना चाहिए। आणि प्रत्येक प्रभूच्या भक्ताने आपलं जीवन पारखायला पाहिजे। ईयोब ने एक बार बोला, प्रभु मुझे परखेगा तो सोने के मैं सोने की नहीं तो बाहर आएगा। ईयोब इसका अभ्यास आपको मालूम है। आणि योग त्याच्या 23 अध्याय त्याच्या 10 वचनामध्ये योग अशा प्रकारे म्हणतो की परमेश्वर ज्या वेळेला मला पारखेल त्या वेळेला मी सोन्याप्रमाणे बाहेर येईल। जो हर एक पवित्र लोग ये जानता है कि एक दिन हमारे जीवन में हमारा मृत्यू हो जाएगा। आणि प्रत्येक पवित्र भक्ताला हे ठाऊक आहे की एक दिवस मला मरण येईल। उसके बाद में हमारा सारे काम परखा जाएगा आणि त्याच्यानंतर आपल्या सर्व कामही पारखल्या जाईल। तब हमें प्रभु क्या बोलेंगे, आणि त्यावेळेला प्रभु आपल्याला काय म्हणेल हमारा काम का क्या होगा। आणि आपण जे केलेलं काम आहे त्याचं काय प्रतिफळ राहील। आज जो भी हम काम करता है वो काम का बारे में अपना दिल क्या गवाही देता। आज आपण जे काय काम करतो त्या कामा संबंधाने आपलं हृदय आपल्याला काय साक्ष देतं। वास्तव में हमारा काम उस दिन में सोना चांदी बहुमूल्य पत्थर की नहीं तो मानव बाहर आएंगे। आणि खरोखर आपलं काम त्यावेळेला सोने चांदी आणि बहुमूल्य दगडाप्रमाणे बाहेर येईल का, या उस समय में लकड़ी घास भूसा के समान जल जाएंगे। का त्यावेळेला ते लाकूड घास आणि भुसाप्रमाणे जळून जाईल। तो क्या आपको मालूम है ये भाग वाला कुरिन्थी 3 अध्याय का 11 से 15 वचन। पहिले करंथीकराचं पत्र त्याचा 3 अध्याय 11 ते 15 वचन। तो मैं आपको हमें उसको सारे बात पढ़ाने की जरूरत नहीं। आणि सर्व गोष्टी आता वाचून दाखवण्याची गरज नाही। एक बात जानना, मतलब अगर हम मनुष्य को दिखावा के लिए कुछ भी अच्छा काम किया तो भी वो बात सब प्रभु के सामने ग्रहणीय होगी नहीं। आणि मनुष्याला दाखवण्याकरता जर कुठल्या चांगल्या गोष्टी केल्या तरी सुद्धा ते परमेश्वराला ग्रहण योग्य नाही। अभी यहाँ पर लवोदिकिया मंडली के बारे में प्रभु को 5 प्रकार का बुराई कहना है। आणि लौकिक मंडळी संबंधाने या ठिकाणी प्रभूला 5 प्रकारे वाईट गोष्टी सांगायच्या आहे। बहुत ध्यान से सुनना भाई। आणि खूप लक्ष देऊन ऐका। है ना, यहाँ पर उसका 17 वचन में वापस एक बार पढ़ेंगे। 17 वचन प्रकटीकरण 3:17। हाँ कहता है हाँ कि मैं धनी हूँ हाँ। और धनवान हो गया हूँ हाँ। और मुझे किसी वस्तु की घटी नहीं। ये सब उसकी कहने वाली बात है। आणि सर्व ते लोक बोलणारी गोष्ट आहे। और अभी प्रभु क्या बोल रहे हैं उसको ध्यान से सुनना। आणि प्रभु त्यांना काय म्हणते लक्ष देऊन ऐका। और यह नहीं जानता ये नहीं जानता, कि तू अभागा पहली बात और दुख का है उधर ये पक्का ध्यान देना। पहली बात बोलता है तू अभागा है। आणि तू अभागा आहे। मालूम क्या है कि अभागा मीन्स क्या है, तो भाग्यवान नहीं है। मतलब तू बहुत ही प्रकार का मतलब गिरावट में है, तुम बहुत बड़ा लाचार है। आणि तू खूप दुर्दैवी आहे किंवा तू खूप लाचार आहे। और आगे तुच्छ तू तुच्छ है बोलेगा तो तुच्छ है बोलेगा तो तेरा अवस्था बहुत ही दयनीय है, बहुत मतलब दुखदायक अवस्था है। आणि तुझी जी अवस्था आहे ती खूप दयनीय आहे। कंगाल हाँ तू कंगाल है बोलेगा तो तेरे जीवन में आत्मिकता का बात कुछ भी नहीं दिखता। आणि तू एक भिकारी आहे कारण तुझ्या जीवनामध्ये आत्मिकतेची गोष्ट काहीच दिसत नाही। चारों बात आणि अंधा, मतलब तेरे जीवन में तुझे जीवन की यात्रा में कुछ लक्ष्य है ही नहीं। आणि तुझ्या जीवनाच्या प्रवासामध्ये काही उद्देशच नाहीये। है ना, वो अंधा होने के कारण उसका अपने बारे में कुछ भी समझ नहीं। आणि तो आंधळा असल्या कारणाने त्याला आपल्या संबंधाने काही समजच नाही। उनकी जीवन की यात्रा के बारे में एक अच्छा लक्ष्य नहीं। आणि त्याच्या जीवन प्रवासा संबंधाने त्याला काही लक्षच नाही। और आगे नंगा नंगा है। आणि तो नग्न आहे। देखो प्रभु ने उसको अच्छा वस्त्र पहनाया था, आणि प्रभूने त्याला चांगले कपडे घातले होते। है ना, परंतु अभी वो नंगापन में है। आणि आता तो नग्न अवस्थेमध्ये आहे। नंगापन का अवस्था में लोगों को लज्जा होता है ना। आणि नग्न अवस्थेमध्ये लोकांना लाज वाटते ना। है ना, आज बहुत लोग, अभी आपको मालूम है, मतलब कुछ अच्छा ड्रेस पहना है तो आप देखना उसको थोड़ा खुशी रहता है। आणि कोणी जर चांगले कपडे घातले तर मग त्याला जरा आनंद राहतो। है ना, मतलब बहुत सावधानी से चलते हो। आणि तो खूप सांभाळून चालतो। एक उदार पाया हुआ व्यक्ति मानव एकदम आनंद का पटुआ पहना हुआ है। आणि तारण प्राप्त झालेला जो व्यक्ती आहे त्याने एकदम आनंदाचा कमरबंद घातलेला आहे। प्रभु ने ऐसे बताया। आणि प्रभूने तसंच है सांगितलं। ना, उदार पाया हुआ व्यक्ति का अवस्था जो उदार नहीं पाया हुआ लोगों से कितना अलग रहता। आणि तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीची अवस्था जास्त तारण नाही झालेलं त्याच्यापासून किती वेगळी राहते। है ना, जब भजन संगीता 30 अध्याय का 11 वचन आपको याद है। आणि स्तोत्र 30 त्याचं 11 वचन तुम्हाला ठाऊक आहे। तूने मेरे लिए विलाप को नृत्य में बदल डाला। हाँ देखो, पहले हम बहुत दुखी थे।
आणि अगोदर आपण खूप दुःखी होतो बहुत निराश थे, आणि खूप निराश होतो हमारा भविष्य के बारे में हमें कोई आशा नहीं था। आणि भविष्या संबंधाने कुठल्या प्रकारची आपल्याला आशा नव्हती और जो प्रभु में आने के बाद आणि प्रभूमध्ये आल्यानंतर अभी कोई टेंशन नहीं, आणि आता काही चिंता नाही, अभी बहुत खुशी है, आता खूप आनंद आहे उस उधार के आनंद में उमड़ता है। आणि त्या तारणाच्या आनंदामध्ये उडी मारतो है ना, पहले दुखी रहने वाला अभी बहुत आनंदित है। आणि अगोदर दुःखी राहायचे पण आता खूप आनंदी आहे। फिर आज आपका अवस्था क्या है? आणि प्रेरणो आज आपली अवस्था काय आहे? सचमुच में प्रभु ने आपको इस उधार के आनंद दे करके आनंद का पटवा पहना हुआ वो सच्चा अनुभव है क्या? आणि खरोखर प्रभूने आपल्याला तारणाच्या आनंदामध्ये ठेवून तो आनंदाचा कमरबंद आपण घातलेला ही अवस्था आपली आहे का? है ना, वो भजन क्या कहता है, वापस पढ़ना उसको। आणि ते वचन पुन्हा एकदा वाचा। तूने मेरे लिए विलाप को हाँ। नृत्य में बदल डाला। हाँ। तूने मेरा काट उतरवाकर टाट उजवा कर मेरी कमर में आनंद का पटुका बांधा है। देखा, मतलब बोलेगा तो वो अभी आनंद का पटवा पहना हुआ है। आणि तो आनंदाचा कमरबंद बांधलेला तो आहे इसलिए हमेशा वो प्रभु में बहुत आनंदित रहेगा। आणि म्हणून तो प्रभूमध्ये नेहमी आनंदी राहील। प्रभु की बात बोलेगा तो उसको बहुत आनंद ही आनंद है। आणि प्रभूंच्या जर गोष्टी म्हटलं तर त्याला आनंदच आनंद आहे। है ना, उसका एक मानव प्रकाशन यशायाह को मिला। यशायाह कहने वाले एक शब्द यशायाह 61 का 10 में है। आणि यशा त्याचा 61 अध्याय त्याच्या 10 वचन। मैं यहोवा के कारण अति आनंदित होऊंगा, हाँ। मेरा प्राण परमेश्वर के कारण मगन रहेगा, हाँ। क्योंकि उसने मुझे उद्धार की वस्त्र पहनाए हाँ। और धर्म की चद्दर ऐसे ओढ़ा दी है हाँ। कि जैसे दूल्हा फूलों की माला से हाँ। अपने आप को सजाता हाँ। और दुल्हन अपने गहनों से अपना श्रृंगार करती है। हाँ, देखा, मतलब प्रभु का भक्तों को मतलब जिस रीति में सजाता है उसका वर्णन यहाँ पर लिखा हुआ है। आणि प्रभू आपल्या भक्तांना ज्याप्रमाणे सजवतो त्याचं वर्णन या ठिकाणी लिहिलेलं आहे। प्रियो, हम लोग प्रभु में आने के बाद आणि प्रेरणो आपण प्रभूमध्ये आल्यानंतर हमें कितना बड़ा आनंद और मतलब आशा और शांति ये सब भर जाता। आणि आपण केवढं मोठा आनंद आशा आणि शांतीने भरून जातो। अभी यहाँ पर लवोदिकीय मंडली का अवस्था ये सब नष्ट हो गया। आणि लौकिकीच्या मंडळीची अवस्था ही सगळं काही नष्ट झाली। इसलिए प्रभु बोलता है कि अभी तुझे दाम देना पड़ेगा। आणि म्हणूनच प्रभू त्यांना म्हणत आहे की आता तुला किंमत मोजावी लागेल। प्रियो, मसीह जीवन में सचमुच में दाम देने वाले जीवन है। आणि त्यानो ख्रिस्ती जीवनामध्ये खरोखर किंमत मोजणारी आहे। मतलब आपको मालूम है, एक मन फिरने वाले व्यक्ति को दाम देना पड़ता आणि एक मन परिवर्तन करणाऱ्या व्यक्तीला किंमत मोजावी लागते। है ना, एक मन फिरने वाले व्यक्ति को अपने आप को नम्र और दीन करना पड़ता। आणि एक मन परिवर्तन करणाऱ्या व्यक्तीला त्याच्यासाठी काही किंमत मोजावी लागते। विश्वास की यात्रा में उस फर्क में कई प्रकार हमें मतलब दाम देना ही पड़ता। आणि विश्वासाच्या त्या प्रवासामध्ये पुष्कळ प्रकारे आपल्याला किंमत ही मोजावी लागते। आज बहुत लोगों का मन फिरावट में मतलब एक सच्चा पछतावा भी नहीं और वो यूटर्न नहीं करता, मतलब बोलेगा तो प्रभु के ओर नहीं मोड़ता। आणि आज पुष्कळ लोकांचं जे तारण झालं त्याच्यामध्ये खरा पश्चाताप पण नाहीये आणि ते खरोखर पाठीमागे फिरत पण नाही। हमारे जीवन में प्रियो, हमें मतलब रोज आज मैं बोल रहा हूँ गुनगुनाहट का अवस्था के लोग मनफरावट का बारे में कितना भी समझाएगा तो लोग समझ नहीं सकता। आणि जे कोमट अवस्थेमध्ये त्यांना पश्चातापा संबंधाने कितीही सांगितलं तरी त्यांना नाही समजणार। है ना, आज हम प्रभु का वचन सुनते हैं, आज आपण प्रभूचं वचन ऐकतो वचन के बारे में हमें अच्छा जानकारी है करके हम समझते हैं, आणि वचना संबंधाने आपल्याला चांगलं ज्ञान आहे आपण असं समजतो, अभी भी लोग नम्र नहीं बनता। आणि तरीही लोक नम्र नाही होत। है ना प्रियो, मसीहत में रोज हमें अपने आप को नम्र करना है। आणि ख्रिस्तत्वामध्ये दररोज आपण स्वतःला अधिक नम्र करायचंय। यीशु मसीह जब दुनिया में था रोज वो नम्र बनते गया। आणि येशू ख्रिस्त जगामध्ये असताना दररोज तो नम्र होत गेला। है ना, हमारा आनंदता में मिलने वाला मतलब ऊंची अवस्था मतलब वहां पर पहुंचने के लिए यहाँ पर हम जितना तक रोज नम्र बन सकता है हमें बनने के लिए प्रयास में रहना। आणि सार्वकालिक जीवनामध्ये आपण ज्या वेळेला जाऊ त्या वेळेला आपल्याला जर एकदम उंच अवस्था जर मिळायची आहे तर आता या जीवनामध्ये आपल्याला अधिक नम्र व्हावं लागेल। आपको इतना आप नम्र बनेगा ना, आपका ओरिजिनल आपका आत्मिक अवस्था को आपको मालूम पड़ेगा। आणि जेवढं जास्त तुम्ही नम्र व्हाल ना तेवढं जास्त तुमची खरी आत्मिक अवस्था तुम्हाला समजेल। आज हमें याकूब बोलता है, याकूब 4:10 में, याकूब 4 अध्याय त्याच्या 10 वचनामध्ये, प्रभु के सामने दीन पड़ो हाँ। तो वो तुम्हें
शिरोमणि बनाएगा। देखा प्रभु के सामने हमेशा क्या करना प्रियो, दीन बनते जाना, नम्र बनते जाना, आणि प्रभू समोर नेहमी आपल्याला दीन होत राहायचंय वो हमें शिरोमणि बनाएगा. आणि तो आपल्याला शिरोमणी बनवेल. बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट तो आहे. यहाँ पर लवोदिकिया मंडली को प्रभु कुछ कष्ट का अनुभव देता है. आणि लौदिकेच्या मंडळीला प्रभू काही कष्टाचा अनुभव देतो. अभी आपको मालूम है हम लोग लवोदिकिया पीरियड में जीने वाले लोग हैं. आणि आपण जे आहोत ते लौदिकेच्या काळामध्ये राहणारे लोक आहोत. इसलिए हमारे प्रभु कुछ लोग, सबको नहीं, क्योंकि सब लोग वास्तव में हमारे उदार आए हुए लोग नहीं. आणि प्रभू काही लोकांना म्हणजे की काही लोकांना फक्त कारण सर्व लोकांचं तारण झालेलं नाहीये. हाँ, उदार आए हुए लोग आणि तारण प्राप्त झालेले लोक जिन्होंने प्रभु को प्यार करता और प्रभु उनको प्यार करता, आणि जे प्रभूवर प्रेम करता आणि प्रभू त्यांच्यावर प्रेम करतो उनको प्रभु तारण देता. आणि प्रभू त्यांना शासन देतो. आपको मालूम है इस समय में ये जो धारणा में होकर चलने वाला पवित्र लोगों का संख्या भी आप देखिए. आणि या दिवसामध्ये ज्याला शिक्षा झालेली आहे याच्या शिक्षेमध्ये चालणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा पहा. आजकल का लोगों का विचारधारा तक एक अलग प्रकार का बन गया. आणि आजकालच्या लोकांची जी विचारसरणी ती सुद्धा एक वेगळ्या प्रकारची झाली आहे. मतलब पूरा दुनिया से लोग मिंगल हो चुके हैं. आणि लोक जगाशी एकदम समरूप झाले. है ना? आज भी आपको मालूम है कई ऐसा संगठनाओं में उनका नेताओं को इलेक्शन करके चुनता है. आणि पुष्कळ प्रकारच्या ज्या संघटना आहे की त्याच्यामध्ये त्यांचा जो नेता आहे त्याच्यामध्ये असं निवडणूक होते आणि मग त्यांची निवड होते. और ये सब वचन का पूर्ण रूप में खिलाफ की बात है. आणि वचनाच्या एकदम विरोधातली ही गोष्ट आहे. मतलब बोलने का अर्थ दुनिया मानो मंडली भी मानो दुनिया का जैसा बन चुके हैं. आणि मंडळी सुद्धा जगाच्या सारखी झालेली तो आहे. यहाँ पर उसका तीसरा अध्याय का 19 वचन. तिसरा अध्याय त्याचं 19 वचन. मैं जिन जिनसे प्रेम करता हूँ हाँ. उन सबको बुलाना और ताड़ना देता हूँ, हाँ. इसलिए सरगर्म हो हाँ. और मन फिरा. हाँ, ठीक है. प्रभु यहाँ पर बोलता है कि मैं जिससे प्रेम करता हूँ उन सबको प्रभु उन सबको प्रेम, प्रभु का प्रेम में बना रहने वाला सबको प्रभु क्या करता, प्रभु तारणा देता. आणि जितक्यांवर प्रभू प्रेम करतो त्यांना काय करतो, प्रभू त्यांना शासन देतो. क्योंकि मैंने उनके जीवन का पाप को देख करके प्रभु का प्रेम के कारण प्रभु चुपचाप नहीं रहता. आणि त्यांच्या जीवनामध्ये असणारं जे पाप आहे ते बघितल्यानंतर प्रभू त्यांच्यावर प्रेम केल्या कारणाने प्रभू गप्प नाही राहत. प्रभु प्रेम करता है इसका मतलब पाप देख करके आंख बंद करेगा, ऐसा नहीं. आणि प्रभू प्रेम करतो म्हणून पाप बघितल्यानंतर प्रभू डोळे बंद करतो असं नाही. प्रभु प्रेम करने वालों को सुधरने के लिए प्रभु क्या करेगा, ताड़ना देगा. आणि प्रभू ज्यांच्यावर प्रेम करतो त्याला सुधारणा करता त्याला शिक्षा पण देतो. है ना? मेरे जीवन में बाकी लोगों को, बाकी मैं कितना विश्वासियों को देखता हूँ उनको कोई तकलीफ नहीं, मेरे जीवन में बार बार तकलीफ क्यों, ऐसा सोच करके आप दुखी नहीं हो रहा. आणि मग इतर जे लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये काहीच त्रास नाहीये पण फक्त माझ्याच जीवनामध्ये एवढा त्रास काय आहे असा विचार करून तुम्ही स्वतःला खोटं ठरवू नका. है वो खा पी करके बहुत मस्त रहता है और जो मेरे को खाना भी नहीं, पीना भी नहीं, बहुत कमजोरी है और बार बार मैं बहुत तकलीफ में हूँ. देखो इसका मतलब क्या है कि वो प्रभु के खिलाफ में कभी कभी कुड़कुड़ाता. आणि मग ते काय तो खाऊन पिऊन एकदम मस्त राहतो पण मला खाना करता नाही, पिना करता नाही आणि माझ्या जीवनामध्ये पुष्कळ प्रकारचा त्रास आहे अशा प्रकारे तो बोलून कुरकुर करतो आणि परमेश्वराच्या विरोधात पाप करतो. भाइयों, आप प्रभु का वचन के द्वारा ये सच्चाई जानना. आणि प्रिय देवाच्या वचनाच्या द्वारे हे सत्य तुम्ही जाणून घ्या. आपके जीवन में कष्ट क्यों, आणि तुमच्या जीवनामध्ये हे कष्ट का, आपका जीवन में दुख क्यों, आणि तुमच्या जीवनामध्ये दुःख का, आपको प्रभु प्यार करते हैं. प्रभू तुमच्यावर प्रेम करतो. आपके जीवन में जब भी कुछ तकलीफ आता है ना, तुरंत आप प्रभु को उसमें घुटने टेकना आणि तुमच्या जीवनामध्ये ज्या वेळेला त्रास येतो ना प्रभूच्या उपस्थितीमध्ये तुम्ही लगेच गुडघे टेका और प्रभु से बात करना. आणि प्रभूशी बोला. प्रभु जरूर आपसे बात करेगा. प्रभू निश्चित तुमच्याशी बोले. अपने जीवन में आया हुआ कमी कटी प्रभु हमें दिखाएगा. आणि आपल्या जीवनामध्ये आलेल्या ज्या कमतरता आहेत त्या प्रभू आपल्याला दाखवेल. तुरंत हमें मन करना, लगेच आपल्याला मनपरिवर्तन अपनी गलती करायचं. को कबूल करना. आपण आपल्या चुका मान्य है ना? करायच्या. नीति वचन में 3 अध्याय 11-12 में हम पढ़ता है. नीती सूत्र 3 अध्याय 11 आणि 12 वचनामध्ये आपण अशा प्रकारे हे पाहतो. मेरे पुत्र, हाँ. यहोवा की शिक्षा से मुंह न मोड़ना. हाँ. और जब वह तुझे डांटे हाँ. तब तू पूरा न मानना, हाँ. क्योंकि वह यहोवा हाँ. जिसे प्रेम रखता है उसको डांटता है. हाँ. और जैसे कि बाप उस बेटे को जिसे वह अधिक चाहता है. हाँ, देखा, प्रभु अधिक चाहने के कारण प्रभु आपको
सुधरने के लिए एक प्रेम से ताड़ना देकर आपको समझा रहा है। आणि प्रभू तुमच्यावर जास्त प्रेम केल्या कारणाने तुम्हाला खूप प्रेमाने शिक्षा देऊन तुम्हाला सुधरवतो। प्रिय मसीहत्व में प्रभु का ताड़ना पाते बिना एक भक्त आगे बढ़ नहीं सकता। आणि ख्रिस्तत्वामध्ये प्रभूपासून शिक्षा प्राप्त करून एक भक्त पुढे वाढू शकत नाही। ना कितना भी मनमानी में चलने के बावजूद भी अगर हमें ताड़ना नहीं मिलता है ना, आप प्रभु का त्यागा हुआ है, आपको प्रभु के साथ कोई नाता नहीं। आणि कितीही आपल्या मनमर्जीप्रमाणे चालून तुम्हाला जर प्रभूपासून कुठल्या प्रकारचं शासन होत नाहीये ना, याचा अर्थ काय आहे की प्रभूने तुमचा त्याग केलेला आहे। कई लोग क्या सोचता है कि देखो मैं अपना मनमानी में जीवन बिताता हूँ, मेरे जीवन में कोई समस्या नहीं, इसको मतलब मैं बाकी लोगों से बेहतर है। आणि काही लोक काय विचार करतात की मी माझ्या मनमर्जीप्रमाणे जीवन जगतो तरी सुद्धा माझ्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचा त्रास नाहीये, प्रभूपासून शासन नाहीये, याचा अर्थ काय की इतर लोकांपेक्षा मी खूप चांगला आहे। प्रियो आपको अभी तक प्रभु ने अपना बेटा बेटी करके स्वीकारा ही नहीं। आणि प्रियांनो तुम्हाला अजूनपर्यंत प्रभूने तुमचा मुलगा किंवा मुलगी म्हणून स्वीकारलेलं नाही। आप अभी भी बहुत ही मतलब अंधकार में हैं। अजूनही तुम्ही खूप अंधकारात आहात। प्रभु ने जिसको भी अपनाया आणि प्रभूने ज्यांचा ज्यांचा स्वीकार केला, ना इब्रानियों 12 अध्याय का 5-6 वचन। इब्रिकराचं पत्र त्याचा 12 अध्याय 5 आणि 6 और वचन। तुम उस उपदेश को जो तुमको पुत्र के समान दिया जाता है हाँ। भूल गए हो। हाँ। हे मेरे पुत्र, हाँ। प्रभु की ताड़ना को हल्की बात न जान। किसको बोल रहा है? पुत्र को बोल रहा है। आणि पुत्र म्हणत आहे, प्रभु ने जिसको अपनाया पुत्र बनाया आणि प्रभूने त्याचा स्वीकार केला, ज्याला आपलं पुत्र बनवलं, उनको प्रभु बोल रहा है। त्यांना प्रभू असं म्हणत आहे। हाँ, और जब वह तुझे युड़के हाँ। तो साहस न छोड़, हाँ। क्योंकि प्रभु जिससे प्रेम करता है हाँ। उसकी ताड़ना भी करता है। हाँ। और जिसे पुत्र बना देता जिसे है पुत्र बना देता है। उसको कोड़े भी लगा। हाँ देखा, इसका मतलब क्या है कि हमारे जीवन में ये हमें पक्का बात हमारा समझ में आ जाता है कि प्रभु मुझे अपना प्रिय पुत्र बना रहा है। आणि ही गोष्ट आपल्याला समजून जाते की प्रभू आपल्याला प्रिय पुत्र बनवत आहे। है ना प्रियो, हम लोग जब भी प्रभु हमें बात करता है तो वो बात मानने की एक तैयारी मन चाहिए। आणि प्रभू ज्या ज्या वेळेला आपल्याशी बोलतो त्याचं ऐकण्याची एक तयारी राहिला पाहिजे। हमारा जीवन कैसे होना चाहिए? आणि आपलं जीवन कसं राहिलं पाहिजे। अभी मतलब नवोदिया पीरियड के लोग जाने अनजाने प्रभु को अपने जीवन से दूर किया। आणि लौकिकेच्या काळामध्ये राहणाऱ्या लोकांनी कळत न कळत प्रभूला आपल्या जीवनापासून दूर केलं। वो लोग इकट्ठा होता है तो भी वहां पर प्रभु का उपस्थिति नहीं। आणि ते लोक एकत्र येतात तरी सुद्धा त्या ठिकाणी प्रभूची उपस्थिती नाही। इसी कारण अभी प्रभु क्या कर रहा है? आणि म्हणूनच आता प्रभू काय करत आहे? प्रभु अभी मंडली के द्वार पर नहीं, एक एक व्यक्ति की दिल के द्वार पर खड़खड़ाता है। आणि प्रभू मंडळीच्या दरवाजावर नाही तर प्रत्येकाच्या हृदयाच्या दरवाजावर तो ठोकत आहे। आज भी ध्यान से सुनना, आजही तुम्ही लक्ष देऊन ऐका। मतलब आपके द्वार के पास प्रभु खड़खड़ा रहे क्या? आणि तुमच्या हृदयाचा दरवाजा प्रभू ठोकत आहे का? है ना, आज भी प्रभु यीशु को अपना जीवन की प्रभुता दे करके जी रहे क्या? आजही तुम्ही आपलं जीवन येशू ख्रिस्ताला प्रभुत्व देत जगत आहात का? है ना, प्रभु बोलता है कि उसका भी सुन मरना। आणि प्रगटीकरण 3 अध्याय 20 वचन वाचा। देख मैं द्वार पर खड़ा हुआ खटखटाता हूँ। हाँ। यदि कोई मेरा शब्द सुनकर द्वार खोलेगा हाँ। तो मैं उसके पास भीतर आकर हाँ। उसके साथ भोजन करूंगा। देखिए बहुत बड़ी बात है। इसका मतलब क्या है कि अब ये इंडिविजुअल बात है। आणि ही एक वैयक्तिक गोष्ट आहे। मतलब प्रभु अभी मंडली की तरफ नहीं, अभी एक व्यक्ति के सामने प्रभु खड़खड़ा रहे। आणि आज मंडळीला नाहीये तर प्रभू एक वैयक्तिकरित्या प्रत्येकाचा हृदयाचा दरवाजा ठोकत आहे। प्रभु का सच्चा दास प्रभु खड़खड़ाएगा तो तुरंत खोलने वाला होना चाहिए। आणि प्रभूचा खरा दास जर प्रभूने जर ठोकलं तर लगेच तो दरवाजा उघडणारा राहिला पाहिजे। लूका 12 अध्याय उसका 35-36 वचन में। आणि लूका त्याचा 12 अध्याय 35 आणि 36 वचनामध्ये तुम्हारे कमरे बंधे रहे, हाँ। तुम्हारे दिए जलते रहे, हाँ। और तुम उन मनुष्यों के समान बनो हाँ। जो अपने स्वामी की बात देख रहे हो हाँ। कि वह विवाह से कब लौटेगा, हाँ। कि जब वह आकर द्वार खटखटाए जब वो आकर द्वार खड़खड़ाए तो तुरंत उसके लिए खोल दे। हाँ प्रियो, प्रभु जब भी खड़खड़ाता है तो
तुरंत प्रभु के लिए खोलने वाले एक अवस्था चाहिए। आणि प्रभू ज्या वेळेला दरवाजा ठोकतो त्यावेळेला प्रभू करता लगेच दरवाजा उघडण्याच्या एक तयारीत राहिला पाहिजे. आज बहुत से लोगों का जीवन में यीशु मसीह नहीं है, आज पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त नाहीये यीशु मसीह को जीवन में कोई स्थान नहीं है। आणि त्यांच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताला काही स्थान नाहीये. जैसे अभी यीशु मसीह अपनों के बीच में आया, अपनों ने उनको इनकार। आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्या स्वयंमध्ये आला पण त्यांनीच त्याचा नाकार केला. यूहन्ना का सुसमाचार पहला अध्याय का 11 वचन में पढ़ता है। योहान त्याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 11 वचनामध्ये आपण पाहतो. वो अपने घर में आया हाँ। और उसके अपनों ने हाँ। उसे ग्रहण नहीं किया। हाँ, देखा उन्होंने प्रभु को ग्रहण नहीं किया। आणि त्यांनी प्रभूचा स्वीकार केला नाही. प्रियो, आज प्रभु ने अपना खून दे करके खरीदा हुआ मंडली ने प्रभु को बाहर किया। आणि आज आपलं रक्त देऊन विकत घेतलेल्या मंडळीने काय केलं? प्रभूला बाहेर काढलं. ऐसा अवस्था किसका जीवन में आया क्या? आणि अशी अवस्था कोणाच्या जीवनामध्ये आली का? मैंने मेरी जीवन से प्रभु को बाहर किया क्या? आणि मी माझ्या जीवनामध्ये प्रभूला बाहेर केलंय का? प्रभु को कब कैसे बाहर किया आणि प्रभूला कसं बाहेर केलं? है? प्रभु बाहर जाने का कारण क्या है? आणि प्रभू बाहेर जाण्याचं कारण काय आहे? क्योंकि जब दुनिया अंदर आएगा प्रभु बाहर जाएगा। आणि ज्या वेळेला जग आपल्यामध्ये येईल त्यावेळेला प्रभू आपल्यातून बाहेर जाईल. वो ध्यान से सुनना प्रियो। आणि खूप लक्ष देऊन ऐका. आज बहुत लोगों को दुनिया चाहिए, प्रभु नहीं तो भी चलेगा। आणि आज पुष्कळ लोकांना जग पाहिजे, प्रभु नाहीये तरी चालेल. बहुत धोखा है प्रियो। आणि खूप मोठी फसगत आहे प्रियांनो. आप ये बात को जानना है, आणि आपल्याला या गोष्टीला जाणायचं आहे. प्रभु यीशु मसीह आपके प्रति अपने आप को दिया, मतलब आपके लिए मृत्यु सहा। आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या करता मरण सहन केलं. ये बहुत गंभीरता से समझना चाहिए। आणि हे खूप गंभीरतेने समजायला पाहिजे. और प्रभु ने जब आपको बुलाया, आणि प्रभूने ज्या वेळेला आपल्याला बोलवलं आपको भी ये वचन दिया है, आणि आपल्याला सुद्धा हे वचन दिलंय, आप मेरे खातिर मेरे लिए अपना प्राण देना है, तभी मेरे पीछे आ सकता। आणि तू माझ्या करता आपला जीव द्यायचा आहे तरच तू माझ्या मागे येऊ शकतो. प्रियो, आप सही रीति में देखो, आणि तुम्ही जर योग्य रीतीने पहा. है ना? लूका 9:23 आपको सबको याद है। आणि लूक 9 अध्याय त्याचं 23 वचन आपल्या सर्वांना ठाऊक आहे. प्रियो, दुनिया भर में रहने वाला कोई भी व्यक्ति प्रभु यीशु के पीछे चलना चाहता है तो उसके लिए क्लियर व्यवस्था है, वो अपने आप को इनकार कर सूली लेकर के प्रभु के पीछे चलना है। आणि मग जगभरामध्ये कुठल्याही व्यक्तीला जर प्रभु येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे चालायचं तर त्याने सगळ्यात पहिले आपल्या स्वतःचा त्याग करायचा, आपला वधस्तंभ घ्यायचा आणि प्रभु येशू ख्रिस्ताला अनुसरायचंय. बहुत धोखा है। अगर हम सूली लिया नहीं, सुबह उठते ही सूली लेना है। आणि सकाळी उठल्या उठल्या आपण आपला वधस्तंभ घ्यायचा आहे. सूली लेने का अर्थ क्या? वधस्तंभ घेणं याचा अर्थ काय? मरने के लिए, मरण्याकरता. प्रभु के लिए मरने के लिए तैयार आणि प्रभू करता मरायला तयार. है। आप ऐसा आज के दिन में ऐसे लिया? आणि आजच्या दिवसामध्ये असा आपला वधस्तंभ घेतला का? सुबह प्रभु ने जगाया, सकाळी प्रभूने उठवलं, और तो हमने उड़ा नहीं, आपण उठलो नाही. सूली लेने के लिए तैयार नहीं, आणि वधस्तंभ घेण्याकरता तयार अपनी नाही. मनमानी में सोते रहा। आपल्या इच्छेप्रमाणे आपण झोपून राहिलो. और जब प्रेशर बढ़ गया तो भागा उधरी बाथरूम में। आणि मग प्रेशर वाढल्यानंतर उठलो आणि बाथरूम मध्ये पळालो. ऐसा है क्या? असं आहे का? नहीं नहीं नहीं, नहीं। आपका ये जीवन सही नहीं प्रियो। आणि प्रियांनो, तुमचं हे जीवन बरोबर नाहीये. सावधान प्रियो। सावध प्रियांनो. आज बहुत से लोग मतलब सूली लेकर चलने का अर्थ नहीं जाना, आणि पुष्कळ लोकांनी वधस्तंभ घेऊन चालण्याचा अर्थ नाहीच समजला. मतलब प्रभु को जीवन में प्रथम स्थान नहीं। आणि त्यांच्या जीवनामध्ये प्रभूला साठी प्रथम स्थान नाही. हर एक बात अपनी इच्छा पूरा करने के लिए अपनी बातों को प्रथम स्थान देता। आणि प्रत्येक वेळेला आपली इच्छा पूर्ण करण्याकरता आपल्या इच्छेला प्रथम स्थान देतात. वो जीवन मसीह जीवन नहीं प्रियो। आणि प्रियांनो, ते जीवन ख्रिस्ती जीवन नाही. हम प्रभु को क्या बोला था? आपण प्रभूला काय म्हटलं प्रभु होतं? मैं तेरा गुलाम। आणि प्रभू, मी तुझा गुलाम. मरियम ने प्रभु का दूध को क्या बोला? आणि मरियमने स्वर्गदूताला काय म्हटलं? मैं तेरा गुलाम। आणि मी तुझी गुलाम. प्रियो, जो व्यक्ति अपने आप को एक गुलाम के रूप में प्रभु के हाथ में समर्पण करके प्रभु के पीछे नहीं चलता, वह एक मसीह जीवन नहीं बिता सकता। आणि प्रियांनो, जो व्यक्ती आपल्या स्वतःला प्रभूचा गुलाम होऊन आपलं जीवन प्रभूच्या हातामध्ये समर्पित करून चालत नाहीये तर ते एक विजयी ख्रिस्ती जीवन नाहीये प्रियांनो. और गुलाम की इच्छा क्या है? आणि गुलामाची इच्छा काय आहे? हर बात में स्वामी को प्रसन्न करे। आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपला जो स्वामी त्याला प्रसन्न हमको करावा. दो इच्छा नहीं, आणि त्याला दोन इच्छा नाही. सिर्फ स्वामी को प्रसन्न करे। आणि फक्त स्वामीला प्रसन्न करायचं. आज आपका जीवन का लक्ष्य वो है क्या? आज
आपल्या जीवनाचा उद्देश तो आहे का? आप प्रभु यीशु का खरीदा हुआ एक सच्चा मसीह व्यक्ति है तो आणि तुम्ही येशू ख्रिस्ताने विकत घेतलेला जर खरा ख्रिस्ती व्यक्ती आप आहात सच्चा उद्धार पाया है तो आणि तुमचं खरं तारण झालेलं आहे तर अपना अनुभव ऐसा होना चाहिए। आपला अनुभव असा राहिला पाहिजे। परंतु नवोदित मंडली के लोग आराधना में आता है, आराधना करता है, आणि लौकिकीच्या मंडळीचे लोक आराधनाला येतात, आराधना करतात, परंतु उनका दिल कैसा है? त्यांचं हृदय कसं आहे? नफरत, बैर, मतलब ईर्ष्या, ऐसा हर प्रकार की बुराई दिल में लेकर करके गीत गाता, नाचता है, बहुत भयंकर आराधना करता। आणि पुष्कळ प्रकारचा द्वेष, पुष्कळ प्रकारचा मत्सर आपल्या मनामध्ये ठेवून ते उड्या मारतात, गीत गातात, नाचतात। प्रियम प्रभु उनसे दूर है, आणि फ्रेंडो त्यांच्यापासून प्रभू खूप दूर आहे प्रभु का उसको चिल्लाने का जरूरत नहीं। आणि त्यांच्या आरडाओरडीची प्रभूला गरज नाही। आज हमें परखना है, आज आपल्याला पारखायचं। आज प्रभु मुझ में आनंद लेके आए। आज प्रभू माझ्यामध्ये आनंदी आहे का? मेरा स्तुति आराधना प्रभु स्वीकारता है क्या? आणि माझी स्तुती आराधना प्रभू स्वीकारतो का? ना कई लोगों को क्या लगता है इधर आकर के 3-4 गीत गाएगा तो आराधना हो जाएगा। आणि काही लोकांना काय वाटतं की इथं आल्यानंतर 3-4 गीत गायले तर मग ती आराधना होईल। जो सच्चा आराधना क्या है? फ्रेंडो खरी आराधना काय आहे? आप अपने आप को संपूर्ण समर्पण करना है। आणि तुम्ही आपल्या स्वतःला संपूर्ण समर्पण करायचं आपका हर एक अंगों को प्रभु की खातिर अर्पण करना है। आणि तुमच्या शरीराचा प्रत्येक अवयव प्रभु करता समर्पित करायचा आहे। बहुत बड़ी बात है, खूप मोठी गोष्ट आहे। नहीं तो उस आराधना में प्रभु प्रसन्न नहीं होता। नाहीतर त्या आराधनेमध्ये प्रभू प्रसन्न नाही होत। तो प्रभु यहाँ पर लवोदिकीय मंडली को एक चेतावनी देता है। आणि या ठिकाणी प्रभू लौदिकीच्या मंडळीला एक चेतावणी देत आहे। 21 वचन, त्याचं 21 वचन, हाँ, मैं उसे अपने साथ अपने सिंहासन पर बैठाऊंगा, हाँ, जैसे मैं भी जय पाकर हाँ। अपने पिता के साथ उसके सिंहासन पर बैठ गया। प्रियो प्रभु के पीछे चलने वाले लोग जरूर मानो विजयी जीवन बिताने के लिए उत्साही होना चाहिए। आणि प्रभूच्या पाठीमागे चालणारे लोक निश्चितच एक विजय जीवन जगण्याच्या अति उत्साही राहायला है पाहिजे। ना? सच्चा प्रभु का फॉलोअर्स के लिए प्रभु का वायदा है। आणि जे खरे प्रभूचे अनुयायी आहे त्याच्या करता प्रभूचं अभिवचन आहे। एक बार चेले लोगों ने प्रभु को पूछा, आणि एकदा शिष्य लोकांनी प्रभूला विचारलं, पत्रोस ने एक बार अपना डाउट क्लियर करने के लिए प्रभु को पूछा। आणि पेत्राने आपला एक शंका दूर करण्याकरता प्रभूला विचारलं। मत्ती 19 अध्याय उसका 27-28 वचन। आणि मत्ती 19 अध्याय 27-28 वचन। पर पतरस ने उससे कहा, देख, हाँ। हम तो सब कुछ छोड़ के तेरे पीछे हो लिए हैं, हाँ। तो हमें क्या मिलेगा? हाँ। यीशु ने उनसे कहा, हाँ। मैं तुमसे सच कहता हूँ हाँ। कि नई सृष्टि में जब मनुष्य का पुत्र अपनी महिमा के सिंहासन पर बैठेगा, हाँ। तो तुम भी जो मेरे पीछे हो लिए हो, हाँ। 12 सिंहासनों पर बैठकर हाँ। इस्राएल के 12 गोत्रों का न्याय करोगे। प्रियो प्रभु के पीछे वास्तव में अगर हम चलेगा तो भविष्य में जीवन 1000 साल का राज्य में 1000 साल हम राज करेगा, आनंददा में भी राजा होकर के राज करेगा। आणि आपण या जीवनामध्ये प्रभूच्या पाठीमागे योग्य रीतीने चाललो तर प्रभू सोबत आपण 1000 वर्ष राज्य करू। आणि एवढंच नाही तर अनंत जीवनामध्ये सुद्धा प्रभू सोबत आपण राहून राज्य करू। बहुत बड़ी बात है, खूप मोठी गोष्ट आहे। है ना? योसेफ को प्रभु ने उन्नति दिया, परंतु प्रभु के साथ योसेफ को नहीं बैठाया। आणि प्रभूने योसेफाला उन्नती दिली, पण योसेफासोबत फारो सोबत योसेफाला नाही बसवलं। Praise the Lord. बहुत बड़ी बात है। खूप मोठी गोष्ट आहे। मतलब किसी को भी ऊंचा करता है तो मतलब वो राजा उसके साथ उसको नहीं बिठाता। आणि कोणी कोणाला जर उंच करतो तर तो राजा त्याला आपल्या सोबत नाही बसवत। है ना? मतलब मोर्दकाई को अच्छा ऊंचा पदवी दिया, परंतु राजा के साथ नहीं बैठाया। आणि मोर्दकायला सुद्धा खूप उंच पदवी दिली, पण राजासोबत नाही बसवलं। परंतु प्रभु ने हमें क्या वायदा दिया? आणि प्रभूने आपल्याला काय अभिवचन दिलं? है? आमेन। मैं पिता के साथ बैठा, वैसा विजयी लोगों में मेरे साथ बैठा हूँ। आणि ज्याप्रमाणे मी विजय प्राप्त करून मी पित्याच्या सिंहासनावर त्याच्यासोबत बसलो, त्याचप्रमाणे तो जो कोणी विजय प्राप्त करेल त्याला सुद्धा मी माझ्यासोबत माझ्या सिंहासनावर बसवेल। आज हमें ये बात को परखना है। आज आपण या गोष्टीला पारखायचं। मैं वास्तव में मंडली जीवन में प्रभु ने प्रवेश कराया तो आणि खरोखर मंडळी जीवनामध्ये प्रभूने माझा प्रवेश केलेला आहे। मैं तर एक विजयी जीवन बिताता है क्या? मी एक विजय जीवन जगतो का? अभी हमने सातों मंडली के बारे में एक प्रकार एक आउटलाइन विजयी जीवन के बाद देखा। आणि सातही मंडळ संबंधाने एक साधारण रीतीने रूपरेषा ते विजय जीवना संबंधाने पाहिली। मुझे इससे भी गहरी बात करना आपको बताना है, इसलिए मैं शॉर्ट में अभी इसको क्रॉस कर रहा हूँ। आणि याच्यापेक्षाही गहन गोष्ट मला उद्या तुम्हाला सांगायची, म्हणून थोडक्यात मी
आता या ठिकाणी बंद करतो. मंडली की बात है, ही मंडळीची गोष्ट आहे मंडली की बात अब ये जल्दी खत्म नहीं होने वाला. आणि ही मंडळीची गोष्ट आहे ती लवकर संपणारी नाही अच्छा मंडली, खरी मंडळी प्रभु प्रसन्न होने वाला मंडली, आणि प्रभू प्रसन्न होणारी प्रभु मंडळी चाहने वाला मंडली, आणि प्रभूला आवडणारी मंडळी ओरिजिनल मंडली, आणि खरी मंडळी वही हम जानना प्रिय. ती आपण जाणायची. अभी हमने यहाँ पर 7 मंडलियों के बारे में जब देखा आणि 7 मंडळा संबंधाने ज्या वेळेला आपण इथं तो बघितलं वहां पर 5 मंडली में प्रभु ने दोष लगाया. आणि त्यापैकी 5 मंडळांमध्ये प्रभूने दोष लावला. बोलने का अर्थ सांगायचं तात्पर्य ये 5 जो मंडली बाइसदेश था, आणि या 5ही मंडळ्या ज्या आहेत त्या माघारी फिरलेल्या होत्या. है ना. पहले हमने एफेसुस मंडली के बारे में देखा, आणि अगोदर आपण इफिस्कराच्या मंडळी संबंधाने पाहिलं वहां पर हमने देखा एक ही कमी था. आणि त्या ठिकाणी पाहिलं इफिस्कराच्या मंडळीमध्ये फक्त एकच कमतरता होती. क्या था? आणि ती काय कमतरता होती? पहला प्रेम छोड़ दिया था. आणि त्यांनी पहिली प्रीती सोडली होती. परंतु उन लोगों को चेतावनी दी मन करने के लिए, लेकिन वो लोग मन नहीं करा. आणि प्रभूने त्यांना मन परिवर्तन करण्याकरता चेतावणी दिली, पण त्यांनी मन परिवर्तन केलं नाही. फिर वो मंडली नष्ट हो गया. ब्रँडो त्या मंडळीचा नाश झाला. दूसरा हमने परगमोस मंडली के बारे में आणि देखा, दुसरं आपण परगोस मंडळी संबंधाने पाहिलं. वहां पर क्या कमी था? आणि त्यांच्यामध्ये काय कमतरता होती? पहली बात मिलियाम का उपदेश घुस गया था. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले बलामाचा उपदेश या शिरलेला होता. साथ ही साथ निकोलो भी उपदेश भी आ गया था. आणि त्याच्यासोबत निकोलोमेसचा उपदेशही होता. ये दोनों के कारण वो मंडली में बहुत भयंकर विपत्ति आया. आणि या दोघांमुळे त्या मंडळीमध्ये खूप भयंकर अशी विपत्ती आली दुनियादारी आ गया. आणि जगाच्या गोष्टी आल्या. और तीसरा मंडली तुएतरा मंडली के बारे में हमने देखा. आणि तिसरी जी आहे तुईतुरा मंडळी संबंधाने आपण पाहिलं. आपको मालूम है कि वो दुनिया में एकदम मिल गया था. आणि ते एकदम जगाशी समरूप झालेली होती. वहां पर एक स्त्री, मतलब आजकल भी आपको मालूम ना, कई मंडलियों का अगुआ स्त्री है. आणि आज एक पुष्कळ मंडळांची जी मेंढपाळ आहे ती एक स्त्री आहे. प्रियो, आप एक ऐसा कोई मंडली में जाता है तो आप श्रापित है. आणि अशा कुठल्या मंडळीमध्ये तुम्ही जर जाता तर तुम्ही श्रापित आहात. भयंकर बात है प्रियो. आणि ती भयंकर गोष्ट आहे. प्रभु कभी भी मंडली के लिए स्त्रियों को अगुआ करके नियुक्त नहीं करता. आणि प्रभू कधीही मंडळीला एखाद्या मंडळी करता स्त्रीला मेंढपाळ म्हणून नेमत नाही. अगर ऐसा कोई भी ऐसा अपने आप को पास्टर नहीं कर करके कार्य करता है, पर आप उधर सिर भी दिखाए ना, दुष्ट आत्मा आपको बहकाएगा. आणि जी कोणी आपल्या स्वतःला पाळकी म्हणून समजते आणि अशा मंडळीमध्ये जाऊन जर तुम्ही डोकं जरी दाखवलं ना तर तुमच्यावर श्राप येतो. है ना. शैतान का बहुत भयंकर धोखा है. आणि सैतानाचं भयंकर अशी फसगत आहे. ये तुएतरा मंडली में हम देखता है. आणि तुईतरा मंडळीमध्ये आपल्याला हे पाहायला फिर हमने मिळतं. 4वां देखा सर्दिस मंडली के बारे में. आणि चौथं आपण सरतीस मंडळी संबंधाने पाहिलं. उनमें कपड़ना था. आणि त्यांच्यामध्ये कपटता होती. मतलब परमेश्वर की व्यवस्थाओं को देख करके अपने आप को भक्त समझ करके जीने वाला धोखा. आणि मग देवाची व्यवस्था आहे ती झाकून ठेवून आपल्या स्वतःला भक्त प्रदर्शित करत जीवन जगण्याचं ते चाल चालत होते. और 5वां मला दुखदायी मंडली है लवोदिकिया मंडली. आणि 5वी जी आहे ती लौकिक मंडळी जी दुःखदायक आहे. मतलब घमंडी मंडली है, क्योंकि वो या गरम या ठंडा वो गुड़गुड़ाहट का अवस्था था. आणि ती घमंडी मंडळी आहे ती थंड पण नाही, गरम आहे नाही तर कोमट अवस्थेमध्ये. उसमें कुछ भी भलाई प्रभु ने नहीं देखा. आणि त्यांच्यामध्ये काही चांगलं गुण पाहिलं नाही. प्रियो, बहुत बड़ी बात मैं आपको बताना चाहता हूँ. आणि खूप मोठी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. आज जो आपको ये जो चेतावनी जो मिल रहा है उसको तुच्छ ना जाने. आणि आज तुम्हाला जो सावधगिरीचा इशारा भेटत आहे त्याला तुच्छ जाणू नका. नीति वचन उसका 4 अध्याय का 12 वचन में. नीती सूत्र 4 अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये हे मेरे पुत्रों, हाँ। पिता की शिक्षा सुनो हाँ। और समझ प्राप्त करने में मन लगाओ. हाँ, उसका 13 वचन भी. त्याचं 13 वचन पण शिक्षा को पकड़े रह, हाँ। उसे छोड़ न दे, हाँ। उसकी रक्षा कर, हाँ। क्योंकि वही तेरा जीवन है. हाँ प्रियो, प्रभु से आपको मिला हुआ इन उपदेशों को आप कभी भी नष्ट नहीं करना, उसको संभाल करके जीवन में लाना. आणि प्रभू पासून मिळालेले जे उपदेश आहेत ते कधी नष्ट होऊ देऊ नका, तर ते सांभाळून ठेवा. है ना. पौलुस तिमोथेयुस को खाने के टाइम पर खाने वाले एक शब्द है. आणि पौल तिमोथेला सांगत असताना तो बोलणारा एक शब्द आहे. 1 तिमोथी 4 अध्याय उसका 16 वचन. पहिलं तिमोथेला पत्र 4 अध्याय 16 वचन. अपने और अपने उपदेश की चौकसी रह, हाँ। इन बातों पर स्थिर रह, हाँ। क्योंकि यदि ऐसा करता रहेगा हाँ। तो तू अपने और अपने सुनने वालों के लिए भी हाँ। उद्धार का कारण होगा. कितना बड़ी बात है भैया. आणि किती मोठी गोष्ट आहे. हमें प्रभु का ये सत्य वचन में उसमें बना रहना. आणि प्रभूच्या सत्य वचनामध्ये आपल्याला स्थिर राहायचं है आहे. ना. वचन हमें खुद पालन करना, अब दूसरों को सिखाना. आणि वचन आपण स्वतः पालन करायचं आणि दुसऱ्यांना पण शिकवायचं आहे. परंतु यहाँ पर आकर हमने 2 मंडली के बारे में जब देखा आणि शेवटी आपण 2 मंडळा संबंधाने जे पाहिलं कि वो प्रभु का दिल को आनंदित करता था. आणि
जे प्रभूच्या हृदयाला आनंद प्रदान करायचे. कौन कौन सा है? आणि त्या कुठल्या कुठल्या आहेत? स्मुरना और फिलाडेल्फिया. स्मुर्ना आणि फिलाडेल्फिया. और सब लोग बोलेंगे जो परमेश्वर की या यीशु मसीह की आरोप से जुड़ करके बेच गया हुआ 2 मंडली कौन कौन सा है? स्मुर्ना और फिलाडेल्फिया. हाँ, सब लोग बोल रहे क्योंकि आप लोग हो ना, कभी कई दूसरे लोग आकर के उनको भी मानो 2 मंडली का, एक ही मंडली का बहुत लोगों को बात मालूम, और 2 मंडली है, एक स्मुरना और एक फिलाडेल्फिया. आणि तुम्ही चांगल्या प्रकारे आपल्या हृदयामध्ये जपलून ठेवा. 2 मंडळे आहे की ज्याच्यावर प्रभूने कुठल्याही प्रकारचा दोष लावला नाही. आणि कोणी येऊन तुम्हाला विचारलं तर तुम्ही त्यांनाही सांगता आलं पाहिजे. पुष्कळ लोकांना असं वाटतं फक्त एकच मंडळी आहे फिलाडेल्फिया. पुष्कळ जे पाळक लोक आहेत त्यांना सुद्धा माहिती नाहीये की 2 मंडळे आहेत. प्रियो, ये दोनों मंडली की अवस्था में प्रभु बहुत आनंदित था. आणि या 2 मंडळाच्या अवस्थेमध्ये प्रभू खूप आनंदी होता. उनमें प्रभु ने कुछ भी आरोप नहीं लगाया. आणि प्रभूने त्यांना कुठला दोष नाही लावला. और उनका खास बात क्या क्या था? आणि त्यांच्या विशेष गोष्टी काय काय होत्या? पहली बात, जब हम स्मुरना मंडली के बारे में देखता है, वो बहुत दरिद्र था, मानो बहुत मानो प्रतिकूल के खिलाफ में था, और तो विश्वास योग्य था. आणि ते खूप गरीब होते. त्यांच्या जीवनामध्ये खूप प्रतिकूल अवस्था होती, तरी ते परमेश्वरासमोर एक विश्वास योग्य होते. यो विश्वास योग्य रहना चाहिए. मित्रांनो, आपण विश्वास योग्य राहायचं. पर उसका दूसरा अध्याय के 9-10 वचन पढ़ने की जरूरत नहीं. आणि प्रकटीकरण 2 अध्याय 9 आणि 10 वचन. पर जो जब वो फिलाडेल्फिया मंडली में आया, आणि ज्या वेळेला फिलाडेल्फिया मंडळीमध्ये आले उन्होंने परमेश्वर का वचन को माना. आणि फिलाडेल्फिया लोकांनी प्रभूच्या वचनाचं पालन केलं. वचन मानने में धीरे दिखाया, आणि वचन पालन करण्यामध्ये त्यांनी धैर्य दाखवलं. और बिना लज्जा का प्रभु यीशु मसीह का गवाही देते रहा. आणि कुठल्याही प्रकारची लाज न ठेवता प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष देत राहिले. आज आपका अवस्था ऐसा है, आज आपली अवस्था अशी आहे. निर्लज्ज होकर के यीशु मसीह का गवाही देता है, आणि निर्लज्जित होऊन तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष देता. प्रभु का वचन मानने के लिए उत्साही है. प्रभूचं वचन पालन करण्यामध्ये तुम्ही उत्साही आहात. है ना? ये आपको 3 का 8 और 10 ये दोनों वचन आपको मालूम है. आणि याकोब त्याचा 3 अध्याय 8 आणि 10 वचन हे दोन्ही तुम्हाला ठाऊक आहे. प्रियो, मैं एक ही बात आपको बताना चाहता हूँ. एकच गोष्ट मी सांगू इच्छितो. मतलब हमें क्या करना चाहिए? आपल्याला काय करायचं? हम प्रभु के आगमन की एकदम निकटता में है, आणि प्रभूच्या आगमनाच्या एकदम आपण जवळ तो आहोत. हमें भी हमेशा अपने आप को परखकर देखना है. आणि नेहमी आपण आपल्या स्वतःला पारखून बघायचं. क्योंकि आपको मालूम है, पवित्रता के बिना कोई प्रभु को कदापि नहीं कदापि नहीं देखेगा. आणि पवित्रीकरणाखेरीज कोणीही प्रभूला पाहू शकत नाही. इसलिए मंडली, नासिक मंडली को भी मैं एक बात बताना चाहता हूँ. आणि म्हणून नाशिकच्या मंडळीला मी एक गोष्ट सांगू इच्छितो. दूसरा कुरिन्थी 7 अध्याय उसका पहला वचन. 2 करंथीकराचं पत्र त्याचा 7 अध्याय त्याचं पहिलं वचन. हाँ आता है प्रियो, हाँ जबकि ये प्रतिज्ञा हमें मिली है, हाँ तो आओ हाँ हम अपने आप को शरीर और आत्मा की सब मलिनता से शुद्ध करें हाँ. और परमेश्वर का भय रखते हुए हाँ. पवित्रता को सिद्ध करें. प्रियो, एक बात जानना, हम लोग प्रभु के आगमन का एकदम निकटता में करके हम सबको माने. आणि आपल्या सर्वांना ठाऊक आहे प्रभूच्या आगमनाच्या आपण एकदमच जवळ आलेलो आहोत. तो हम प्रभु का दिल को आनंद करने वाले बनना चाहिए. आणि प्रभूच्या हृदयाला आपण आनंदी करणारे व्हायला पाहिजे. यानी रोज हम अपनी जीवन को वचन रूपी आईना के सामने परख करके अनेक बुराई को दूर करके पवित्रता को सिद्ध करना. कैसा? प्रभु का भय रखते हुए. आणि दररोज वचनरूपी आरशासमोर आपण आपल्या स्वतःला पाहायचं आहे. आणि जो काय घाणेरडेपणा किंवा जे काय आपल्या जीवनामध्ये पापाच्या गोष्टी आहेत त्या सर्व काढून आपण पवित्रीकरणामध्ये परिपक्व होत परमेश्वराचं भय धरून चालायचंय. मुझे सुनने वाला हर एक लोग में एक बात बता करके समाप्त करना चाहूंगा. आणि मला ऐकणाऱ्या प्रत्येकाला एक गोष्ट सांगून या ठिकाणी मी थांबेल. अब जो भी मंडली में जाता है, आणि ज्या पण मंडळीमध्ये तुम्ही और वो मंडली परमेश्वर का सत्य वचन खोल करके आपको नहीं बताता, वो मंडली में कभी नहीं जाना. आणि देवाचं सत्य वचन ते उघडून जर सांगत नाहीये तर तुम्ही त्या मंडळीमध्ये कधी जाऊ नका. आप अगर मन आराधना करना है, प्रभु को महिमा करके आत्मी में बढ़ना है, तो प्रेरितों का उसका 20 अध्याय उसका 26 से 28 वचन. आणि प्रेषित त्याचा 20 अध्याय 26 ते 28 वचन. इसलिए और मैं- जो जो बातें हाँ तुम्हारे व्याप की थी, हाँ. इसलिए मैं वो आज बताने और 26 से 26 से 28. इसलिए मैं आज के मैं दिन आज के दिन तुमसे गवाही देकर हाँ. कहता हूँ हाँ. कि मैं सबके लहू से निर्दोष हूँ, हाँ. क्योंकि मैं परमेश्वर के सारे अभिप्राय को हाँ. तुम्हें पूरी रीति से बताने से न झिझका. हाँ. इसलिए अपनी और पूरे गुण की चौकसी करो, हाँ. जिसमें पवित्र आत्मा ने तुम्हें अध्यक्ष ठहराया है हाँ. कि तुम परमेश्वर की कलीसिया की रखवाली करो, हाँ. जिसे उसने अपने लहू से मोल लिया है. बहुत बड़ी बात तो यहाँ पर पौलुस एफेसुस मंडली की
राजीनों को बुला करके कहने वाला बात है, आणि खूप मोठी गोष्ट इफिसकराचे जे वडील लोक आहेत त्यांना बोलून सांगणारी गोष्ट आहे. बहुत बड़ी बात है. खूप मोठी गोष्ट आहे. थोड़ा भी नासिक मंडली के लिए हमने कुछ भी बात नहीं छोड़ा भी, आणि नाशिकच्या मंडळीकरता कुठलीही गोष्ट आपण राखून नाही ठेवली. है ना, किस रीति में मंडली प्रभु का अनुरूप बन सकता उसके लिए पूरा पूरा प्रयास किया. आणि मंडळी कशी प्रभूसाठी अनुरूप होऊ शकते याच्याकरता पुरेपूर प्रयत्न केला. हमारे सेवा का एक ही प्रयास रहा पे, आणि सेवेचा एकच असा उद्देश किंवा प्रयत्न राहिला. है ना. पड़ोसियों वाला अध्याय का 28 हो जाए. कलसीकराचं पत्र पहिला अध्याय 28 वचन. इसका प्रचार करके हम हर एक मनुष्य को चेतावनी देते हैं हाँ। और सारे ज्ञान से हर एक मनुष्य को सिखाते हैं हाँ। कि हम हर एक व्यक्ति को हाँ। मसीह में सिद्ध करके उपस्थित हाँ, मसीह में सिद्ध करके उपस्थित करे. आणि ख्रिस्तामध्ये त्याला परिपक्व बनत आपण प्रभू समोर उपस्थित करावं. प्रियो, आपको प्रभु का सत्य वचन उसको खोल करके उसका हमारा आत्मिक भेद समझा करके मसीह में सिद्ध करने में आज तक आज का आखिरी संदेश समझ करके आपको सिखाया है. आणि मग प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला परिपक्व बनवून प्रभू समोर उपस्थित होण्यासाठी आजचा संदेश सुद्धा तुम्हाला एक शेवटला संदेश म्हणून तुम्हाला सांगितलेला मैं आहे. हमेशा ये सोचता हूँ, मी नेहमी विचार करतो क्योंकि हम प्रभु के आगमन की उन आखिरी दिनों में है, आणि प्रभूच्या आगमनाच्या एकदम शेवटल्या त्या दिवसांमध्ये आहोत. इसलिए मैं हमेशा सोचता हूँ आज का संदेश शायद आखिरी संदेश रहेगा. आणि म्हणून मी हा विचार करतो कदाचित आजचा संदेश हा शेवटला संदेश उसी असेल. रीति में मैं उसको तैयार करता हूँ. आणि तशाच प्रकारे मी तयार तो करतो. प्रियो, एक भी नष्ट नहीं होना, रेणू एकाचाही नाश होऊ नये एक भी पीछे ना रह जाना. आणि कुणीही पाठीमागे राहू नये. सच्चा उदार के अनुभव में एक अच्छा उत्साही होकर के आत्मीय जीवन में ठंडा ना पड़ते हुए, गुनगुनाहट की अवस्था ना पड़ते हुए, एक उत्साही होकर बहुत आत्मा में जलन रह करके प्रभु का सेवा, प्रभु का भक्ति करने के लिए प्रभु ये वचनों के द्वारा सबको सहायता करे. आणि आपण कोपटपणाच्या अवस्थेमध्ये न राहता तर आत्म्यामध्ये एकदम ज्वलनशील राहून प्रभूचा गौरव करण्याकरता प्रभू या वचनाच्या द्वारे आपल्याला सहाय्य करो. प्रभु को महिमा मिले. प्रभूला गौरव मिळो. आमीन.